नमस्कार, मी भाग्यश्री पाठक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. 25 आणि 26 तारखेला मी ठाण्याला ऑफलाईन कोर्स ठेवला आहे. हा कोर्स मराठीतून असेल. कोर्सची जागा स्टेशनजवळ आहे. ज्याला कोणाला कोर्सची चौकशी करायची असेल त्यांच्यासाठी मोबाईल नंबर 9699615507 9699615507 या नंबरवर कोर्सची चौकशी करू शकता. आज नवीन आठवड्याचा पहिला दिवस तरी मार्केटनी थोड्याफार प्रमाणात तेजीमध्ये साजरा केला. आजकाल बरेचसे रिझल्ट गेल्या आठवड्यात सगळे मार्केट संपल्यानंतर आले होते. आज मार्केटच्या वेळात रिझल्ट आले, पण चांगला रिझल्ट आलेला शेअर वाढले नाही. आणि झोमॅटोचा मात्र रिझल्ट खराब आला तर झोमॅटोचा शेअर तेवढा रपारपा पडला. म्हणजे हल्ली असं जाणवतं आहे की रिझल्ट चांगला आला तर शेअर वाढत नाही, पण खराब आला तर मात्र शिक्षा सोसावी लागते. कोटक बँकेच्या बाबतीत मात्र कोटक बँकेला चांगला रिस्पॉन्स मिळाला. शेअरही 150 रुपयाच्या आसपास वाढला. ग्लेनमार्क लाईफ सायन्सचं नाव बदललं आहे. ॲलिव्हस लाईफ सायन्स ALIVUS असं स्पेलिंग झालं. स्वान डिफेन्सचं आज रिलिस्टिंग झालं 35 रुपये 99 पैशाला. पेटीएमचा रिझल्ट लागला. पेटीएमचं उत्पन्न 2850 कोटीवरनं 1828 कोटी झालं. त्याचप्रमाणे त्यांचं प्रॉफिटसुद्धा 221 कोटीवरनं 208 कोटी झालं. त्यांना कामकाजी घाटा झाला आहे. आता आज टेलिकॉम क्षेत्रातले शेअर तेजीत होते. विशेषतः टाटा टेली, MTNL, वोडाफोन. कारण गव्हर्नमेंट AGR ड्यूज माफ करेल किंवा AGR ड्यूजवरची पेनल्टी इंटरेस्ट 50% पर्यंत माफ करेल अशी एक वदंता मार्केटमध्ये होती. पण मार्केट संपल्यावर त्यांनी सांगितलं की आमची अशी काही बोलणी सरकारबरोबर सुरू नाही. त्यामुळे उद्या काय होत आहे माहीत नाही. आज तरी हे सगळे शेअर तेजीत होते. लक्ष्मी डेंटल याचं आज लिस्टिंग झालं. 428 रुपयाला हा शेअर दिला होता. तो बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर 528 रुपयाला तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर 542 रुपयाला लिस्ट झाला. युनायटेड ब्रिव्हरेजेस यांनी तेलंगणाला बिअरचा पुरवठा करणं थांबवलं होतं. तो पुरवठा पुन्हा सुरू केला आणि तेलंगणा सरकारबरोबर किमतीच्या संदर्भात वाटाघाटी ते करतायत. तेलंगणा सरकारने सांगितलं की जी काही थकबाकी किंवा देणं आहे ते आम्ही 1 वर्षामध्ये परत करू. इंडियन हॉटेलची मुलाखत ऐकायला मिळाली. त्यांनी सांगितलं की ॲव्हरेज रूम रेट 11% त्यांचा वाढला आहे. तो 20,460 रुपयापर्यंत गेला आहे. ऑक्युपन्सी रेट 78% झाला आहे. मागणी चांगली होती. 10 वर्षांनंतर रेटिंग होईल. 2025मध्ये 55 पेक्षा जास्त हॉटेलसाठी गेल्या 9 महिन्यामध्ये त्यांनी करार केला आहे. 50 पेक्षा जास्त धार्मिक ठिकाणी त्यांनी हॉटेलं सुरू केली आहेत. गोव्यामध्ये ते गुंतवणूक वाढवत आहेत आणि
नवीन बिझनेसेसमध्ये जिंजर हा ब्रँड प्रमुख आहे. ॲक्विजिशनकडे त्यांचं लक्ष आहे. कंपनी नो डेट कंपनी आहे, म्हणजे कंपनीवर कर्ज नाही आहे आणि बॅलन्स शीटमध्ये त्यांच्या कॅश आहे, त्यामुळे ते कुठल्याही संधीचा फायदा उठवू शकतात. बजाज फायनान्सने भारती एअरटेल बरोबर करार केला. इंडियन ओव्हरसीज बँकेचे रिझल्ट लागले. त्यांचं प्रॉफिट वाढलं 723 वरून 874. त्यांचं उत्पन्नही वाढलं 2398 वरून 2789. NPA कमी झाले, ग्रॉस NPA सुद्धा कमी झाले, नेट NPA सुद्धा कमी झाले. त्यामुळे IOBचा रिझल्ट लागला पण शेअर फारसा वाढला नाही. सायंटनी डच एअरक्राफ्ट बरोबर टेक्निकल पब्लिकेशन डीलचा करार जो आधी केला होता तो वाढवला. MRPL तोट्यातून फायद्यात आली. पूर्वी 697 कोटीचा तोटा होता, तो आता 309 कोटीचा फायदा झाला, पण त्यांचं उत्पन्न मात्र कमी झालं. सुप्रीम इंडस्ट्रीचा फायदा कमी, मार्जिन कमी झालं, पण रेव्हेन्यू वाढलं. न्यू जेन सॉफ्टवेअर यांचा रिझल्ट चांगला आला. प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन सगळ्याच गोष्टी वाढल्या. पेटीएम फेब्रुवारीमध्ये FTSE या इंडेक्समध्ये सामील होण्याची शक्यता आहे. MSCI आणि FTSE या दोन्हीवरही मी मार्केटच्या श्री गणेशामध्ये व्हिडिओ दिलेले आहेत, ते व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. करूर वैश्य बँकेचाही रिझल्ट चांगला आला आणि शेअरही तेजीत होता. प्रॉफिट वाढलं, नेट इंटरेस्ट इन्कम वाढलं, ग्रॉस NPA, नेट NPA आणि प्रोव्हिजनिंग सगळ्या गोष्टी कमी झाल्या. नजारा टेक्नॉलॉजीनी 990 रुपयांनी ओपन ऑफर नजारा टेक्नॉलॉजी आणली आहे. IRFCचं प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं. ज्युपिटर लाईफलाईन महाराष्ट्रात ठाणे येथे हॉस्पिटलसाठी त्यांनी जमीन घेतली. ते 300 बेडचं हॉस्पिटल सुरू करणार आहेत आणि 400 कोटी रुपयाला त्यांनी ही जमीन घेतली. ICICI सिक्युरिटीज प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं आणि नेट इंटरेस्ट इन्कम सुद्धा वाढलं. सेंट्रल बँकेचाही रिझल्ट चांगला आला. प्रॉफिट वाढलं, नेट इंटरेस्ट इन्कम वाढलं, NPA कमी झाले. TVS मोटरनी ब्लूटूथ कनेक्टेड 3 व्हीलर लॉन्च केली. TVS किंग EV Max 3 व्हीलर असं त्याचं नाव दिलं आणि 2.95 लाख त्याची किंमत आहे. IDBI बँकेचा रिझल्ट लागला, तोही चांगला लागला. प्रॉफिट वाढलं, नेट इंटरेस्ट इन्कम वाढलं, NPA कमी झाले, प्रोव्हिजनिंग पण कमी झाले. APL अपोलो ट्यूब यांचे पण प्रॉफिट वाढले, रेव्हेन्यू वाढले. स्ट्राइड्स फार्मा या कंपनीच्या औषधाला US FDA कडून मंजुरी मिळाली. इंडोस्टारचे प्रॉफिट वाढले, रेव्हेन्यू वाढले. IDBI कडे पॉंडेचेरी इंडस्ट्रियल प्रमोशन डेव्हलपमेंट अँड इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन म्हणजे PIPDIC पॉंडेचेरी इंडस्ट्रियल प्रमोशन डेव्हलपमेंट अँड इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन
याच्यामध्ये 21.14% स्टेक आहे. हा स्टेक IDBI पूर्णपणे विकणार आहे. झोमॅटोचा रिझल्ट लागला. झोमॅटोचा रिझल्ट खराब लागला. 138 कोटी प्रॉफिटची अपेक्षा होती, तो 59 कोटी आला. उत्पन्न 5,405 कोटी अपेक्षित होतं, ते 3,288 कोटी आलं आणि मार्जिन 3% राहिलं. त्यामुळे त्यांचा रिझल्ट हा खराब आलेला आहे आणि शेअरही तसाच पडला. सुरुवातीला तर पडलाच, 253 पर्यंत गेला होता, तो 243 वर आला आणि त्यानंतर मॅनेजमेंटची कॉमेंट्री ऐकल्यावर 231 रुपयापर्यंत शेअर ढासळला होता. पण आज बरेच रिझल्ट मार्केटच्या वेळात आले, त्यामुळे मार्केट नंतर काही रिझल्ट येत आहेत त्याच्यासाठी थांबून राहिलो आहे अशी स्थिती मात्र आली नाही. आणि पहिला दिवस ठीकठाक गेला, डोक्याला एवढा ताण बसला नाही. पण झोमॅटोमुळे बऱ्याच जणांच्या पोर्टफोलिओमध्ये नुकसान दिसू शकेल. हळूहळू पुन्हा पोझिशन सुधारेल. एखादा क्वार्टर होता असं घाबरण्याचं कारण नाही. सुधारणा होऊ शकेल जशी जशी मागणी येईल त्याप्रमाणे. किंवा नुकसान का झालं आहे, ब्लिंकिटमध्ये किती नुकसान झालं आहे, झोमॅटोला किती नुकसान झालं आहे आणि कोणकोणत्या ठिकाणी झालं आहे, त्याचे आणखी डिटेल्स आपल्याला उद्यापर्यंत मिळू शकतील. बघूया. आता आपली भेट होईल उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये. नमस्ते.